जेजुरी. जेजुरीचं नाव घेतलं की डोळ्यासमोर येतो तो सोन्याचा भंडार, गडावरचा जागर आणि एळकोट एळकोट जय मल्हारचा गजर. पण याच जेजुरीपासून अवघ्या 7 किलोमीटरवर एका शांत गळईत, डोंगर रांगांच्या कुशीत अशी 3 शिवस्थाने आहेत जी अजूनही महाराष्ट्रातल्या हजारो शिवभक्तांना माहीत नाही. श्री शंकरेश्वर महादेव, श्री बोंबलेश्वर महादेव आणि श्री रामेश्वर महादेव मंदिर. तर चला आजच्या भागात जाऊया साकुर्ड्याच्या देवदऱ्यातल्या या 3 मंदिर. जेजुरीच्या पश्चिमेला 7 किलोमीटरवर साकुर्डे नावाचं एक गाव आहे. या गावाच्या दक्षिणेला डोंगर रांगांमध्ये एक खोल गळई आहे. तिला स्थानिक लोक देवदरा म्हणतात. याच देवदऱ्यात ही 3 शिवस्थाने वसलेली आहेत. यातलं शंकरेश्वर मंदिर हे मुख्य आणि जीर्णोद्धार झालेलं स्थान आहे. गाडी रस्त्याने थेट या गळईपर्यंत पोहोचता येते, त्यामुळे ट्रेकिंगची फारशी गरज नाही. पण तरीही हे ठिकाण गर्दीपासून पूर्णपणे दूर, निवांत आणि निसर्गरम्य आहे. गळईच्या सुरुवातीलाच एका छोट्या टेकडीवर गणपती आणि भैरवनाथाची लहान मंदिरं लागतात. जणू मुख्य देवतांच्या आधी द्वारपाल उभे असतात. इथून पुढे गळईत उतरलं की शंकरेश्वराचं मंदिर दिसते. शंकरेश्वर मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य समजून घेऊया. हिंदू मंदिरशास्त्रात बहुतांश मंदिरे पूर्वाभिमुख असतात, पण शंकरेश्वर मंदिर हे दक्षिणाभिमुख आहे आणि गर्भगृहातल्या शिवलिंगाची पर्णिका पूर्वेकडे आहे. ही रचना इतकी विरळ आहे की स्थानिक अभ्यासकांच्या मते असं शिवमंदिर क्वचितच कुठे पाहायला मिळेल. मंदिराच्या मंडपाचे अवशेष आजही दिसतात. काळाच्या ओघात मुख्य मंडप ढासळला असला तरी त्याचे दगडी अवशेष साक्ष देत उभे आहेत. मंडपात नंदी विराजमान आहे. गर्भगृह खोल आहे आणि आत शंकरेश्वराचे शिवलिंग स्थापित आहे. शंकरेश्वर मंदिर परिसरात तुम्हाला दुर्मिळ सतीशिळा आणि विरगळ पाहायला मिळतील.
आता हे दक्षिणाभिमुख असणं इतकं खास का आहे हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहूया. भारतातल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एकच ज्योतिर्लिंग दक्षिणाभिमुख आहे, ते म्हणजे उज्जैनचे महाकालेश्वर. बाकीची सगळी 11 ज्योतिर्लिंगे पूर्वाभिमुख आहे. दक्षिण दिशा ही मृत्यूची दिशा मानली जाते आणि दक्षिणेकडे तोंड करून महादेव स्वतः काळाचा स्वामी असल्याचे प्रतीक बनते. आता इकडे पुण्यापासून जेमतेम 50 किलोमीटरवर साकोर्ड्याच्या या शंकरेश्वर मंदिरातही तीच दुर्मिळ दक्षिणाभिमुख रचना दिसते. अगदी तीच दुर्मिळ वास्तुरचना घेऊन हे मंदिर पुण्याजवळ शांतपणे उभे आहे आणि तरीही बहुतेकांना याचं अस्तित्वच माहीत नाही. स्थानिक जनश्रुतीनुसार जेजुरीच्या कडेपठारावर जेव्हा भगवान शंकरांनी मनी आणि मल्ल या राक्षसांचा संहार करण्यासाठी मार्तंड अवतार धारण केला, त्याआधी या राक्षसांच्या त्रासाला कंटाळलेल्या ऋषींनी याच देवदऱ्यात आश्रय घेतला होता. पुढे ऋषींच्या विनंतीनुसार महादेव स्वतः इथे आले अशी मान्यता आहे. मंदिराच्या पूर्वेला एक जलकुंड आहे, ज्याला तापशमन तीर्थ असे म्हणतात. अशी मान्यता आहे की ऋषींनी जिथे शंकराचे पाय धुतले तिथेच हे कुंड निर्माण झाले. आणि हा एक ऐतिहासिकदृष्ट्या रंजक उल्लेख. आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचं वास्तव्यही या परिसरात होतं असं सांगितलं जाते. शंकरेश्वर हे या घळईतलं मुख्य स्थान असलं तरी संपूर्ण देवदरा प्रत्यक्षात 3 शिवस्थानांची एक साखळी आहे. शंकरेश्वराच्या दर्शनानंतर शंकरेश्वराच्या शेजारीच बोंबलेश्वर हे शिवलिंग आहे. जनश्रुतीनुसार इथे स्वतः गणपतींनी शंखनाद केला होता आणि त्या शंखनादावरूनच या स्थानाला बोंबलेश्वर हे नाव पडले अशी समजूत आहे. या मंदिराचं बांधकाम साधं आणि लहान आहे. मुख्य शंकरेश्वराच्या मंदिरासारखा मोठा मंडप किंवा नंदी इथे नाही, त्यामुळे हे स्थान अधिक स्वयंभू आणि निसर्गातलं वाटतं. या लिंगाच्या दर्शनाने पृथ्वी प्रदक्षिणे इतके पुण्य मिळते अशी श्रद्धा स्थानिक भाविकांमध्ये रूढ आहे. घळईच्या आणखी दक्षिणेकडे 600 मीटरवर पुढे गेले की रामेश्वराची घुमटी लागते. एक छोटीशी घुमटाकार रचना असलेली देवडी. जनश्रुतीनुसार वनवासाच्या काळात प्रभू रामचंद्रांनी इथे काही काळ वास्तव्य केलं होतं आणि म्हणूनच या स्थानाला रामेश्वर म्हटलं जातं अशी मान्यता आहे. या घुमटीजवळच शिवलिंगाच्या आकाराची एक विहीर आहे. नैसर्गिक खडकात कोरलेली ही विहीर पाहायला वेगळीच वाटते. तिन्ही स्थानं एकाच घळईत चालत जाण्याच्या अंतरावर असल्यामुळे एका भेटीत शंकरेश्वर, बोंबलेश्वर आणि रामेश्वर अशा 3 शिवस्थानांचं मिनी सर्किट पूर्ण करत आहेत, जे या ठिकाणाला आणखी खास बनवते.
देवदरा हे नाव सार्थ ठरवणारी ही घळई पावसाळ्यात हिरवाईने नटते आणि 3 शिवस्थानांमुळे या दरीला एक वेगळंच आध्यात्मिक शांतीचं वलय लागतं. गर्दी नसल्यामुळे इथे तासनतास शांत बसून राहावंसं वाटतं. हेरिटेज आणि निसर्ग यांचा हा मिलाप जेजुरी परिसरातल्या इतर ठिकाणांपेक्षा या ठिकाणाला वेगळं बनवतो. चला आता पाहूया इथे कसे पोहोचायचं. जेजुरीपासून अंतर सुमारे 7 किलोमीटर. मार्ग जेजुरी, साकुर्डे गाव, देवदरा, घळई. गाडी रस्ता थेट घळईपर्यंत जातो. जर तुम्ही पुण्याहून येत असाल तर पुणे, सासवड, जेजुरी मार्गे अंदाजे 55 ते 60 किलोमीटर. उत्तम वेळ पावसाळा आणि हिवाळा, हिरवाई आणि आल्हाददायक हवामानासाठी. इथे सुविधा हा परिसर निवांत, गर्दीरहित असल्यामुळे खाण्यापिण्याची सोय जेजुरीतूनच करून घ्यावी. जेजुरीचा भंडारा उधळताना लाखो भाविक इथून जातात. पण याच परिसरात लपलेले हे दक्षिणाभिमुख शिवस्थान बहुतेकांच्या नजरेतून सुटते. अशीच अजूनही दुर्लक्षित पण तितकीच समृद्ध मंदिरे आणि गडकिल्ले आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून महाराष्ट्रातल्या अशाच अजून एका अनोख्या वारसा स्थळाची गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचेल. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत जय शिवशंकर, जय शिवाजी, जय भवानी. धन्यवाद.